चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनक्षेत्रातल्या ग्रामस्थांना बारमाही रोजगार नाही, पण आपलं जंगल आणि आपलं गाव याच विश्वात असलेल्या ग्रामस्थांना बारमाही रोजगार देणं आणि त्यांचं जंगलात जाणं बंद करणं हे एक आव्हानात्मक काम आहे। पण अगझरीमध्ये वन विभागानं हे यशस्वी करून दाखवलंय। नेमका हा कुठला प्रकल्प वन विभागानं राबवलाय पाहूया। चंद्रपूर जिल्ह्यात 60% नागरिक वनव्याप्त क्षेत्रात वास्तव्याला। दैनंदिन जीवनात जंगलाचा वाटा मोठा असल्यानं वाघ, बिबटे, अस्वल, रानडुकरं आणि गव्यांशी रोजचा सामना। उन्हाळ्यात मोहफुलं आणि तेंदूपानासाठी जंगलात वावर अधिक, त्यामुळे हल्ल्यांची संख्याही अधिक। यावर्षी जानेवारीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत 12 ग्रामस्थांचा वन्यजीव हल्ल्यात मृत्यू झाला। वन्यजीवांची संख्या वाढते, तर वाढत्या लोकसंख्येलाही रोजगार हवाय, त्यामुळेच हा संघर्ष अटळ आहे। मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभाग रोजगारावर आधारित प्रकल्प राबवतोय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरच्या आगरझरी गावातला अगरबत्ती निर्मितीचा प्रकल्प आदर्श ठरलाय, त्यामुळे फक्त उन्हाळ्यात रोजगार उपलब्ध असणाऱ्या हातांना आता बारमाही काम मिळालंय। आम्ही जंगलामध्ये जात आहोत, पाना काड्या आणि मोमासाठी जंगलाची भीती राहते आणि जंगलामध्ये आम्ही राहतो। आता अगरबत्तीचा प्रकल्प खोलला तो येतं आम्हाला 12 महिना रोजगार भेटत आहे। आम्हाला 12 महिने हा केंदूपत्ताची ह्याची लाईट आहे। आता आमची हे अगरबत्तीच्या आता 12 महिने हे सिजन आमची हे चालू आहे, तरीपासून आम्ही हे धंदा आम्ही करतो। उत्पादनाचं नवं तंत्र, मार्केटिंग आणि बाजाराची अवस्था बघण्यासाठी वनविभाग या महिलांच्या सहलींचंही आयोजन करत आहे। रोजचे जवळपास 15 ते 18 किलो अगरबत्ती प्रत्येक महिला बनवते आणि प्रत्येक महिलाला आम्ही 15 रुपये प्रति किलो प्रमाणे त्याचा मोबदला देत असतो। असं एकंदरीत महिन्याचा जर हिशोब काढला तर एक महिला 5 ते 6 हजार रुपये कमवते। रोजगाराची चिंता मिटली, वन्यजीवांच्या दहशतीचा अंत झाला। वनविभागानं गॅस शेगडी दिली, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय मिळाली, शिवाय घरकुलांचे प्रस्तावही पूर्णत्वास आले। आगरझरीमध्ये हे सारं झालं वनविभागानं राबवलेल्या अगरबत्ती निर्मिती प्रकल्पानं। या आदर्श प्रकल्पाची पुनरावृत्ती झाली तर मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांना आळा घालणं सहज शक्य होणार आहे। चंद्रपूरहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।